सुनावणीवेळी कोर्टात काय घडलं? एसआयटी कडून कोर्टात केले गेलेले दावे पाहूया। देशमुखांच्या हत्येच्या दिवशी घुले चाटे आणि कराडचं फोनवरून संभाषण झालं। तिघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे असं एसआयटीनं कोर्टात सांगितलं। 9 डिसेंबरला दुपारी 3:20 ते 3:30च्या दरम्यान घुले चाटे आणि कराडचं संभाषण झालं। देशमुखांच्या अपहरणाची तिघांची फोनवरील संभाषणाची वेळ ही मिळती जुळती असल्याचं एसआयटीनं कोर्टात सांगितलं। हत्येच्या दिवशीही कराडनं देशमुखांना धमकी दिली असा दावाही एसआयटीनं कोर्टात केला। तर सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? वाल्मिक कराडची विदेशात मालमत्ता आहे का याची चौकशी सुरू असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं। घुले आणि कराडमधील कनेक्शन काय याचाही तपास सुरू असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं। तर कृष्णा आंधळेला लपवण्यात कुणाचा हात होता याचाही तपास सुरू आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं। घुले आणि चाटे फरार असताना कुणाची मदत घेतली गेली याबाबत माहिती घेणं सुरू आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलंय। तर वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद काय होता? तर कुठल्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलेलं नाही असं वाल्मिक कराडचे वकील म्हणतायत। कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही। कराडवर हत्येचा गुन्हा लागू शकत नाही असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला। शिवाय वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर असल्याचं त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे। तर न्यायाधीशांनी या सगळ्याबाबत उपस्थित केलेले काही सवाल, केवळ फोन केला म्हणून 302 आणि मकोका अंतर्गत कारवाई केली जाते का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आरोपीचा हत्येच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत खात्री केली का अशी विचारणाही त्यांनी केली। दरम्यान वाल्मिक कराडच्या कोठडीसाठी एसआयटीनं काय कारणं दिले तीही आपण पाहूया। सुदर्शन गुले, विष्णू चाटे, वाल्मिक कराडनं हत्येच्या आधी आणि नंतर कॉल केल्याचं सीडीआर वरून स्पष्ट होत आहे। अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेक वेळा परळी येथील कार्यालयात बोलावण्यात आलं होतं। आरोपी वाल्मिक कराड यानं 2 कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती। खंडणी न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली होती। आणि 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि साथीदारांकडून कंपनीचा गार्ड आणि शिवाजी थोपटेला मारहाण करण्यात आली। खंडणीला अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।